उरलेल्या चपातीपासून स्नॅक बनवतोय। अर्धा कप एवढं बेसन घेतलंय, त्यामध्ये पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घातलंय, थोडंसं पाणी घालून याचं बॅटर करून घेऊया। त्यानंतर यामध्ये घालून घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडा हिरवा कांदा होता तो आणि थोडंसं याच्यामध्ये घालून घेतलेला आपला नॉर्मल कांदा। जर हिरवा कांदा नसेल तर नाही घातला तरी चालेल। थोडं बॅटर घट्ट झालं होतं म्हणून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। त्यानंतर यावरती आपण एका उरलेल्या चपातीवरती हे बॅटर लावून घेता, असं पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे। थोडीशी मसाला शेव होती ती घालून घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। आणि तव्यावरती तेल घालून ज्या बाजूला आपण हे बेसन पीठ लावून घेतलेलं आहे ती बाजू खाली घालायची, मध्यम आचेवरती छान असं तेल लावून याला भाजून घ्यायचं आहे। तो वरच्या साईडला आपल्याला छान असं बॅटर लावून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं एका साईडला भाजायला लागतात। छान अशी शेव घालून घेतलेली आहे, दुसऱ्या साईडनी पण तेल घालून असंच भाजून घ्यायचं आहे। छान असं सँडविच रेडी झालेलं आहे। याला कट करून सॉस सोबत एन्जॉय करा।